तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर सुश. तर आज आपण आलेलो आहे माझ्या मोही या गावात. तर आज स्पेशल काय आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, मंडप दिसतोय मागे. तर आज आहे आपल्या भावकीचं सामूहिक जागरण. तर सामूहिक जागरण कशा पद्धतीने केलं जातं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि एकीनं कसा कार्यक्रम केला जातो ही माझी भावकी दाखवती. मी तुम्हाला आज ते सगळं दाखवणार आहे. चला. मित्रांनो, आज आहे आपलं जागरण आणि गोंधळ खंडोबाचं. तर सकाळीच आपण जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. आणि आज आपलं जागरण असल्यामुळे आपल्या गावातील खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेलं आहे. तर इथं बडाम पुजणे, परत निवद दाखवणे अशा प्रकारचे कार्यक्रम इथं आम्ही करत असतो जागरणामध्ये. संध्याकाळी पण जल्लोष चांगला आहे. जागरण आहे 10 ते 3 पर्यंत. मी सगळं व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर आपला ब्लॉग आता शेवटपर्यंत बघा, सगळं दाखवू. तर मित्रांनो, मी बोलतोय पृथ्वी ब्लॉगर. तर आजचा ब्लॉग हा सुशाली. तर मित्रांनो, आज ब्लॉगर सुशचं जागरण आहे. तर मी आलेलो आहे मंदिरात. मी तर खंडोबा मंदिरात पुजारी आहे. तर मित्रांनो, आज जागरण आहे. तर मित्रांनो, बदाम बिडाम आणले पुजायला ब्लॉगर सुशनं. तर मित्रांनो दाखवतोय. तर मित्रांनो, असं दाखवायला लागतंय, त्याशिवाय नाद होत नाही मित्रांनो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. इथं जागरणाचं नियोजन खट चाललंय. तर आता इथं आपल्या भावकीला सगळ्या बायका बसल्यात आहे. आपण एका एकेला प्रत्येकाला नाव घ्यायला लावणार आहे. चला वहिनी, पहिल्यांदा तुम्ही नाव घ्या. कुंकाची वाटी, हळदीचे लोटे अशा प्रवाहांचं नाव घेते. विचारलं का? सगळं विचारलं का? सासरची तुळस मावली, अशा प्रवाहांची पत्नी होणारी धन्यते मावली. वा वा, खूप छान. पण लय बारकं नाव होतं, आज मोठं लांबल्याचं घ्यायला पाहिजे होतं. आषाढी एकादशी पंढरपूरची वाडी, दादासाहेब पाटलांचं नाव घेते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठलाच्या भक्त आहेत त्या वहिनी आमच्याले. तर मित्रांनो, आता आपल्या काकी नाव घेणार आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी नाव ऐका. महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस, नवनाथरावांचे नाव घेते मला नाही आळस. बघा, अशी माणसं पाहिजे, नाही तर काय काय माणसाला इथं सांगून सांगून दमलू. नाव घ्यायला, नवऱ्याचं नाव घ्यायला पण लागते त्या बाया. काय लय कलियुग, घोर कलियुग आहे. तर मित्रांनो, हे आपल्या पुण्याच्या वहिनी आहेत. आता पुण्याच्या मॉडर्न वहिनी मॉडर्न नाव घेणार आहेत त्या. तर सगळ्यांनी ऐका. मॉड नाही काय सर. प्रिंटेड साडी, गोल्डन रिंग, सुभाष इज माय किंग. बघा, नाव बघितलं का? मॉडर्न नाव घेतलं का? किंग. तर मित्रांनो, हे आपल्या पुण्याच्या दुसऱ्या मॉडर्न वहिनी आहेत. आता ह्यांचं मॉडर्न नाव तुम्ही ऐका. मॉडर्न नाही, व्हिडिओच आहे. चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा, केवळरावांचं नाव घेते लाखात एकांचा जोडा. एक नंबर नाव आहे. केवळ भाऊ. नाव कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगायचं. तर हे आपल्या मोना वहिनी आहेत. आता मोना वहिनीचं नाव ऐका. शॉर्ट बट स्वीट म्हणले ते. बघू आपण केवढं नाव घेतले. ब्रह्मा विष्णू महेश, 3 मूर्ती साक्षात, सागररावांचं नाव घेते सर्वांनी ठेवा लक्षात. शॉर्ट बट स्वीट, एक नंबर. नियम बरोबर लागला. तर मित्रांनो, आता आपल्या अश्विनी वहिनी नाव घेणार आहे त्या. नाव ऐका आता, किती भारी घ्यायचे ते. कणकण कुलई मनमन माथे, उतारल्या भीतेची तरलखा, मात्याबाईच्या पोटी जलमला राम, राम गेले 1200 रुपये आणले 400, 400ची ठुशी आत्याबाईपाशी, नाजूक मंगळसूत्र दादा साहेबांपाशी. धिंगाणा नुसता. सगळ्यात भारी नाव वहिनीने घेतलं. शेवट केला वहिनीने, पण चांगला केला. महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज, अमोलरावांचं नाव घेते जागरण आहे आज. खूप छान, मस्त, एक नंबर. फौजी खुश होत्या ह्यानं ऐकून. तर मित्रांनो, आपल्या संध्या वहिनी इथं भाकरी करत आहेत. तर त्यांना नाव घ्यायला लावूया आपण. वहिनी नाव घ्या. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, सुनेरावांचं नाव घेते पत्नी या नातेने. वा वा, खूप छान खूप छान. आता आपल्या प्रियंका वहिनी नाव घेणार आहेत. लवकर वहिनी नाव घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाटी, सासर आणि माहेर, संतोषरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. वा वा वा, खूप छान खूप छान. तर आपल्या लाडक्या चुलते आपल्या सोबत आहेत. तर ते आता नाव घेणार आहेत. नाव ऐकूया काय घेतलं नाव. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राचे खून, महादेवरावचं नाव घेते बाबूराव देवकराची सून. आय सासरा बी घेतला, नवरा बी घेतला. विषय हा काय.
तर मित्रांनो, आपला पिंटू दादा आता आपल्या सोबत आहे. तर आपलं जागरण किती जुनं आहे आणि किती लोकांमध्ये केलं जातं त्याच्याबद्दल पिंटू दादा आपली थोडी माहिती देणार आहे. तुम्ही ऐका. श्री खंडोबा प्रसन्न आज आमच्या मोही गावामध्ये सामुदायिक जागरण ठेवले आहे देवकर वस्तीत. आणि ही आमच्या वाड्याची प्राचीन पूर्वीची परंपरा आहे. आमच्या पूर्वजांनी जी पद्धत आहे तेच आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या घरचे देवाऱ्यातले देव घेऊन यायचे असतात. ते पाठवा मांडून संध्याकाळी त्याची पूजा वगैरे आरती वगैरे होऊन मग ते जागरणाचा कार्यक्रम संपन्न होतो. तब्बल अख्खी भावकी आपली एका ठिकाणी येऊन कार्यक्रम करत असते. अख्ख्या गावात असा कार्यक्रम कुठंच होत नाही. सगळे लोक 150 ते 200 लोक अख्ख्या भावकीतील इथे येतात एका ठिकाणी आणि आजच्या दिवशी सामुदायिक कार्यक्रम करतात, जागरण करतात. खूप सुंदर असा कार्यक्रम सगळे लोक मिळून करतात. आपले मोठे चुलते दुर्योधन देवकर दादा आपल्या सोबत आहेत. त्यांना पण आपण आपल्या जागरणाबद्दल माहिती विचारूया की किती दिवसापासून आपण हे जागरण चालत आले आहे आणि सामुदायिक पद्धतीने कसं केलं जातं. आज आमच्या गावामध्ये आमच्या भावकीचं एक जागरणाचा कार्यक्रम आहे आणि तो पूर्वीपार आज 40-50 वर्षापासून चालू आहे. आणि ती अशीच परंपरा आम्ही अबाधित पुढे ठेवून पुढच्या पिढीला आम्ही त्याचं सगळं समजावून सांगून असंच पूर्वीपार चालू आणि सगळे एकमेकाच्या एकोपाने सर्व बाहेर असणारी आमची भावकीतली माणसं येतात आणि अगदी आनंदाने हा कार्यक्रम साजरा करतात. आणि असे अतिशय छान गावात एक आदर्श असं एक आमची भावकीचं काम चालू आहे. मित्रांनो, आपल्यासोबत जहांगीर भाई आहेत. त्यांना त्यांच्या केटरर्स बद्दल आणि साऊंड सिस्टीम बद्दल माहिती विचारूया. त्यांच्या साऊंड सिस्टीमचं नाव विचारूया आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगतील. माझं नाव जहांगीर मुलानी. आमच्या साऊंड सिस्टीमचं नाव आमिर साऊंड सिस्टीम विथ केटरर्स. तरी माझा मोबाईल नंबर आहे 99-632-290. कोणत्याही गोरगरिबांच्या खिशाला परवडणारा असा कार्यक्रम आम्ही करतो. तर कोणाला जर पाहिजे असेल तर सर्वांना ही सुविधा मिळली जाईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं एक नाही तर तब्बल 200 स्थिती का तर आपलं सामूहिक जागरण असते. तर आपल्या सोबत आहेत आचार्य जहांगीर मुलानी मार्डीकर. त्यांना आपल्या जागरणाबद्दल थोडंसं विचारूया की ह्यांनी यांच्या आधी सामूहिक जागरण केलेत का नाही. आम्ही भरपूर अशी जागरण केली पण हे जागरण अतिशय सामुदायिक आहे. पण एक जीवन चाललेलं आहे जागरण. अतिशय सर्वांची साथ आहे आणि पहिलं जागरण असं करतोय आम्ही की सर्वांची साथ आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम चालू आहे. हे म्हणतात की ह्याच्या आधी आम्ही एका जणाची अशी खूप जागरण केली पण सामायिक मधली जागरण आम्ही ह्याच्या आधी केली नाहीत. हे पहिलं सामायिक मधलं जागरण आहे. आणि इथल्या आपल्या भावकीतल्या सगळ्या लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे जागरणाला. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत तुकाराम देवकर भाव. हे माणूस आपल्या भावकीचा चेहरा आहे. अख्खी भावकी ह्या माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असते. त्या माणसाला विचारूया की आपली भावकी कार्यक्रम कसा पार पाडते, सगळं एकत्र मिळून पार पाडते की नाही ती. भाऊ सांगा भावकीबद्दल काय चांगले 4 शब्द. बरं, आपली भावकी एकत्र येते सगळी. आम्ही सगळे कार्यक्रम एकत्र करतो. जागरण गोंधळ असू द्या, निनय जत्रा असू द्या, परत तुमचं डावरा असू द्या, कावडी असू द्या, आणि सगळे सहकार्य चांगले आहेत आणि सगळे सहकार्य माझ्या सोबत आहेत. सगळी मिळून आम्ही हे कार्यक्रम करतो. हो, सगळी भावकी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालते. भावकीचा चेहरा कोण आहे तर तुकाराम गोविंद देवकर. विषय हार्ड, नियोजन खट. तर आपल्यासोबत आहेत आमचे चुलते बापूनाना. तर त्यांना माझ्यासाठी 2 शब्द बोलायचे आहेत. तर त्यांना काय बोलायचं आहे ना ते आपण ऐकूयात. माझे बंधुराज जयसिंग देवकर, त्यांचा मुलगा सुशांत देवकर हे अतिशय चांगलं काम करतो आणि त्याला चांगलं प्रोत्साहन मिळावं एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्यांना सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. वाडीला संकटी देव धाव करील आपलं नाव लंगड्या घालती सती भाव भोग्या खंडे राव देव नाव तुझे त्रिकुट सातारा पाहता उलट माझ्या सीता देवळ्या दिला.
नमस्कार, मी महाराष्ट्राची लाडकी सुपरस्टार मिस तनुजा. तर मी इथं आले होते मेघ मल्हार जागरण गोंधळ पार्टी कुंदावडे. तर आमचा कार्यक्रम होई येथे संपन्न झाला. तर इथल्या लोकांनी आम्हाला खूप खूप चांगला प्रतिसाद दिला. तर तुम्ही कुठलीही पार्टी आली तरी चांगला प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती. तर धन्यवाद.